सर आता काय झालंय, मी सकाळपासून प्रश्न विचारतोय ना, त्यामुळे हे प्रजाजन सगळे चेकाळलेले आहेत. त्यांनी मला अनेक प्रश्न पाठवले, की हे तुम्ही कुमार केतकरांना विचारा, हे तुम्ही विचारा म्हणून. त्यातले काही निवडक प्रश्न मी विचारतोय. म्हणजे आता हे प्रश्न माझे नाहीत. एकाने विचारलंय, की काँग्रेस हा शब्द न उच्चारता तुमचं आजचं भाषण होणार आहे का? माझी बहुतेक भाषणं काँग्रेस हा शब्द न उच्चारताच होतात. आणि तुमचं आणि विनोबांचं नातं काय आहे? असाही एक प्रश्न आहे. मला विनोबांबद्दल नितांत आदर आहे आणि मला असं वाटतं दुर्दैवाने महाराष्ट्राने देशाने सुद्धा विनोबांना जो तुम्ही माईक असा धरा योग्य सर. न्याय द्यायला हवा तो दिलेला नाही आणि त्याच्यामुळे मी विनोबांबद्दल जास्त प्रेमाने बोलतो आणि मुद्दा मी प्रेमाने शब्द म्हटला. आदर आहेच, पण त्यांच्याबद्दल प्रेम वाटावं अशी व्यक्ती होती. खरंय सर. एक दुर्लक्षित विचारवंत असं त्यांचं वर्णन करता येईल नाही, आता आपल्याला. त्यांनी तुम्ही विनोबांचं विचारलं म्हणून सांगतो. हो, हा आज नास्तिक परिषदेत आपण आहोत. हो. विनोबांना आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला पण आम्ही कॉम्रेड होतो आणि माझ्याबरोबर जे कॉम्रेड होते ते आम्ही दोघांनी त्यांना विनोबांना ऐकू यायचं नाही. ते ती टोपी घेऊन बसले असायचे. आम्ही लेखी प्रश्न दिला की ते वाचायचे आणि त्याला उत्तर द्यायचे तोंडी. तर आम्हाला वाटतं काही काही लोकांनी ऐकलं असेल हा किस्सा, मी 2-3 ठिकाणी सांगितला आहे. तर आम्ही विनोबांना लिहून दिलं की तुम्ही सकाळी 4:30 वाजता प्रार्थना म्हणता. ती ईश्वराची प्रार्थना असल्यागत असते, पण आम्ही दोघे जण आमचा देवावर नास्तिक आहे. विश्वास नाही आहे असं लिहून दिलं. आमचा देवावर विश्वास नाही. तर त्यांनी ते कागद घेतला, तो असा वाचला आणि म्हणले तुमच्या दोघांचा देवावर विश्वास नाही, काहीही बिघडत नाही, देवाचा तुमच्यावर आहे. आता त्यावेळेला आम्ही निरुत्तर झालो होतो. बरोबर. पण विनोबांचं इतकी विलक्षण विनोद बुद्धी होती. पण आम्ही आमची जिरली असं कसं मान्य करणार? कोणताही कम्युनिस्ट आपली जिरली असं मान्य नाही करत. तर मग आम्ही पण जिरली असं म्हटलं नाही. आम्ही लिहून दिलं की आमचा देवावर का विश्वास नाही. म्हणजे आम्ही विचारपूर्वक ठरवलंय ना, म्हणून मग आम्ही लिहून दिलं की आम्ही कम्युनिस्ट आहोत म्हणून आमचा देवावर विश्वास नाही. तर त्यांनी ते वाचलं, आम्ही कम्युनिस्ट आहोत म्हणून आमचा देवावर विश्वास नाही. त्यांनी त्यांनी असं केलं तर टाळ्या वाजवतात अशा हां. गोष्टी. त्याच्या टाळ्या वाजवल्या आणि ते म्हणले काही बिघडत नाही. असंतुष्टो द्विजाहा कम्युनिस्टाहा. द्विजा. ब्राह्मण हां. ब्राह्मण असंतुष्ट झाला की तो कम्युनिस्ट होतो. त्यामुळे मुद्दा असा की विनोबांची विनोद बुद्धी, विनोबांचं एकूण चिंतन हे इतकं विलक्षण आहे की खूपच म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याकडे फारच दुर्लक्ष झालंय. खरं आहे तुम्ही म्हणता ते. आणि शेवटचा प्रश्न, आधी ब्रश ओला करता का आधी पेस्ट लावता? आधी ब्रश केला होता. थँक यू सर. मला वाटतं शिवप्रसाद महाजन यांना मी अशी विनंती करतो, की त्यांनी आता ही प्रस्तावना करावी आणि मग हा परिसंवाद पार पडेल. अध्यक्षीय समारोप म्हणून डॉक्टर प्रदीप पाटील बोलतील आणि मग हे सत्र संपेल. धन्यवाद शंतनू. आपण आता दुपारच्या सत्राला सुरुवात करतोय. दुपारच्या सत्रामध्ये आता आपण परिसंवाद आणि चर्चासत्र असं दोन्ही एकत्र करतोय. त्याचा मुख्य विषय आहे नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा. आत्ता एक चर्चेत एक थोडासा विषय झाला त्याप्रमाणे नास्तिक कायमच गंभीर असतो असा एक आपल्याकडे बऱ्याच जणांचा समज आहे किंवा बरेच जण तसे जाहीरपणे बोलत पण असतात. त्यापैकी सकाळपासूनचे आपले जर कार्यक्रम बघितले तर त्याच्यामध्ये चर्चासत्र झालेले आहेत. आता परिसंवाद होतो आहे. काही वेळेला काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एक एकांकिका आहे, रात्री परत गाण्यांचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक कायमच गंभीर असतो. तो सर्व क्षेत्रामध्ये आपापल्या परीने आपापली चांगली भूमिका बजावत असतो. बरेच जण त्यापैकी यशस्वी पण झालेले आहेत. नास्तिक यशस्वी झालेला आहे असं म्हटलं की एक समोरून प्रश्न येतो, त्यांची नावं सांगा. आणि मग इथं आपली जरा पंचायत होते. कारण नास्तिकेची जाहीरपणे भूमिका घेणारे आपल्याकडे खूप कमी आहेत. खाजगीत बरेच जण मी नास्तिक आहे असं मान्य करतात, पण जाहीरपणे मी नास्तिक आहे आणि ज्यांचा प्रभाव आहे, जे प्रतिभावान आहेत आणि त्यांनी जाहीरपणे नास्तिकेची भूमिका घेतली आहे असं खूप कमी दिसतं. इथं
ब्राईट सोसायटीची इन्व्हॉल्वमेंट होते. ज्यांना ज्यांना आपल्याला आपलं नास्तिक्य जाहीरपणे मांडायचं आहे त्यांच्यासाठी ब्राईट सोसायटीकडून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आपण आज परिसंवाद आणि चर्चासत्र करतो आहे. ब्राईटच्या जी काही प्रमुख उद्दिष्ट आहेत त्यापैकी जाहीर नास्तिक्यांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे त्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही लोकशाहीची पायाभूत मूल्य आहेत. राजेशाही आणि धर्मसत्ता यांनी आपलं अभिव्यक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्यावरती गदा आणलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं इतकं ते आरूढ झालेलं आहे की आपण आपलं स्वातंत्र्य विसरून गेलेलो आहे. आता राजेशाही बऱ्याच देशातनं नष्ट झालेली आहे, पण धर्मसत्तेचं जोखड अजूनही आपल्या मनावरती आहे, आपल्या प्रत्येक विचारावरती आहे, आपल्या आचारावरती आहे. आणि आता जर तुम्ही बाहेर चालू असलेले उत्सव पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तेच उत्सवांचं स्वरूप, त्यात चालू असणारं म्युझिक, नंतर आपल्या त्या जत्रा यात्रा त्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धडपडणारं प्रशासन. आता तर काही ठिकाणी धर्मगुरूसुद्धा प्रचारामध्ये जाहीरपणे यायला लागलेले आहेत. इतकं ते धर्मसत्तेचं जोखड आपल्या विचारावरती, आपल्या आचारावरती आहे. हे जोखड जर झुगारायचं असेल तर नास्तिक्याने आपल्याला प्रेरणा मिळते. नास्तिक्य ज्याने स्वीकारलेला आहे तो बंधमुक्त जीवन जगू शकतो, मुक्त विचार करू शकतो आणि अशी जी धर्मसत्तेची जोखड आहे तो जाहीरपणे झुगारून देऊ शकतो. माझ्या दृष्टीने नास्तिक्याची सामर्थ्य जे काय आहे ते यात आहे. धर्मसत्तेचा एवढा पगडा आहे की त्यामुळे नास्तिक्यातून आपण बंधमुक्त जरी झालेलो असलो तरी नास्तिक्य लोकप्रिय नाही आहे. नास्तिक्याला अजूनही बरेच जण कलंक असल्यासारखं पाहतात. त्याच्याकडे असं थोडंसं वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं आणि नास्तिक्य लोकप्रिय नसल्यामुळे आपले राजकीय नेते, आपले समाजसुधारक किंवा सामाजिक कार्यकर्ते हे नास्तिक्याबद्दल जाहीरपणे बोलत नाहीत, जाहीर ते भूमिका घेत नाहीत. पत्रकार, सामाजिक नेते, कार्यकर्ते नास्तिक्याला घाबरतात का? नास्तिक्याबद्दल बोलण्यासाठी, रॅशनल थिंकिंग करणाऱ्यांचे विचार पुढं मांडण्यासाठी किंवा त्याला प्रमोट करण्यासाठी ते घाबरत असतात का, अशी एक भीती आहे मनामध्ये. आणि खरंच वास्तव तसं आहे का हे जाणून घेण्यासाठी ब्राईट सोसायटीने हा एक विषय परिसंवादाचा आणि चर्चासत्राचा घेतलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा. यात अजून एक दुसरा विषय आहे प्रसारमाध्यमांतील नास्तिकतेची भूमिका. आपल्याकडे बऱ्याच चर्चांमध्ये असा एक विषय येतो की नास्तिकांची संख्या वाढायला लागलेली आहे आणि माध्यमांमधले काही सर्वे आहेत आणि त्याच्याप्रमाणे असं काही जण मांडतात की नास्तिकांची संख्या जगभरात टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मानवी विकासाच्या निर्देशांकात आघाडीवर असणाऱ्या देशांमध्ये नास्तिकांची संख्या वाढताना दिसते. ही संख्या बघितल्यानंतर असं आपल्याला एक प्रश्न पडतो की ज्या देशांमध्ये मानवी विकासाच्या निर्देशांकावर आघाडीत असलेले देश आहेत. मानवी विकास म्हणजे निर्देशांक म्हणजे आपल्याला शिक्षण आहे, आरोग्य आहे, असे जे काही निर्देशांक आहेत, या निर्देशांकावर ज्यावेळेला आपण निकष लावतो तेव्हा लक्षात येतं की तिथे नास्तिकांची संख्या वाढली आहे. प्रश्न असा आहे की नास्तिकांच्या संख्या वाढली आहे म्हणून ते देश प्रगत आहेत की देश मुळातच प्रगत होते आणि म्हणून तिथे नास्तिकांची संख्या वाढली आहे? तर या विषयावरती आता आपल्याला पुढं प्रश्न आहे की नास्तिकांमुळे जर खरंच देश विकसित होत असेल किंवा मानवी विकासाच्या निर्देशांकात भर पडत असेल तर या फ्रंटवरती प्रसारमाध्यमं जशी सरकारच्या ध्येय धोरणं, त्यांची उद्दिष्टांचा प्रसारमाध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असतात किंवा त्या प्रसारमाध्यमांना मधून त्या सरकारच्या ध्येय धोरणाची चिकित्सा केली जाते, त्याच्यावर टीका केली जाते.
पण नास्तिक्यामुळे जर आपल्या राहणीमानामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेमध्ये जर वाढ होत असेल तर प्रसारमाध्यमं नास्तिकतेच्या प्रश्नाला किंवा नास्तिकतेला प्राधान्य का देत नाहीत किंवा जनतेपर्यंत नास्तिकतेला का पोचवत नाहीत. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की नास्तिकांचे काही प्रश्न आले की प्रसारमाध्यमं थोडी संकुचित भूमिका घेतात. मागे एक मदर टेरेसांचा विषय झालेला होता आणि त्यावरती एक अग्रलेख प्रसिद्ध झालेला होता. तो सुद्धा अग्रलेख काही दबावामुळं मागं घ्यायला लागला. इतका तो दबाव प्रसारमाध्यमामध्ये धर्माचा सुद्धा आहे, धर्मसत्तेचा सुद्धा आहे आणि नास्तिकतेमुळे काही प्रश्न सुटत असतात याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आहे. त्यामुळे आता विद्यमान खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर ते प्रसारमाध्यमातील नास्तिकतेची भूमिका आहे या विषयावरती आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी भाषण करणार नाही आणि त्याच्याऐवजी प्रश्नोत्तर करू असं सांगण्याचं कारण असं की एक कार्यक्रम असा ठरला होता की राजू परुळेकर माझी मुलाखत घेणार आणि ते प्रश्नोत्तर रूपाने ती होणार आणि दुसरा होता तो भाषणाचा मुद्दा होता. राजू परुळेकर येणार नाही आहेत आणि निरंजन टकले येणार नाही आहेत म्हणून मी त्यांना असं सुचवलं की हे दोन स्वरूपाचे जे कार्यक्रम होते ते आपण एका करूया आणि त्याच्यातला हा जो तुमचा मुद्दा आहे प्रसारमाध्यमं आणि निधर्मिकता किंवा नास्तिकता हे मी त्याच्यामध्ये मांडेन. म्हणून मी भाषण करणार नाही हे जे म्हटलं ते करणारच नाही, पण त्यामुळे मी पोडियमवरती जाऊन पण बोलणार नाही. पोडियमवरती गेलं की मला एक विद्वत्तेचा आव आणायला लागेल. तो मला म्हणजे यांनी आणला असं नाही मला म्हणायचं, पण तो वक्त्यामध्ये येऊ शकतो आणि हा प्रश्न जो आहे हा एकाच पातळीवरती सायन्स, फिलॉसॉफी आणि रिलिजन या तिन्ही विषयांनी निगडीत आहे. नास्तिकता हा विषय आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जाऊन मला तशा प्रकारची मांडणी करायची नाही. साध्या प्रश्नापासून सुरुवात करता येते ती म्हणजे अशी की आपण नास्तिक होतो कधी होतो या प्रश्नाचं उत्तर देताना ऑटोमॅटिकली असं गृहीत आहे की आपण अगोदर आस्तिक होतो. तर आता आपण आस्तिक का असतो आणि मग नास्तिक का होतो. तर आता नास्तिक होणं ही प्रक्रिया ही पूर्णपणे स्वेच्छेने वैचारिक आणि बौद्धिक पातळीवरची आहे. स्वाभाविकपणे आपण जन्माला आल्यानंतर जसं जावेदबाईंनी सांगितलं आपल्याला धर्म आपल्यात घुसवला जातो तसाच देव पण घुसवला जातो आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं म्हणून आपण म्हणतो की मी यातनं बाहेर पडलो म्हणजे मी नास्तिक झालो आहे. आता नास्तिक जी माणसं झालेली आहेत जगात त्यांनी जे त्याच्याबद्दल लेखन केलेलं आहे म्हणजे नासी फडक्यांसकट त्या सगळ्यांचं लेखन जर वाचलं आपण तर ती एक प्रकारची निगेटिव्ह नास्तिकता असते. म्हणजे त्या देवाने मला काय दिलं असं, त्या देवाने आमच्या घरात सगळं दुःखच दिलं, त्या देवाने आम्हाला दारिद्र्यच दिलं, मग कशाला मी देवावर विश्वास ठेवायचा. म्हणजे त्याच्यातलं वाक्यरचना अशी आहे की त्या देवाने दिलं होतं म्हणजे देव मी मानतोय, त्या देवाने आम्हाला दारिद्र्य दिलं, त्या देवाने आम्हाला रोगराई दिली, त्या देवाने आमची आई गेली, त्या देवाने आमचे वडील नेले आणि त्याच्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला की देवाने काही भलं केलं नाही. ह्या सगळ्या रचनेमध्ये देव गृहीत आहे आणि त्यामुळे ती नास्तिकता ही आस्तिकतेचंच फक्त मिरर इमेज आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या प्रकारच्या नास्तिकतेमध्ये आपण नाही, बरोबर ना. म्हणून मग नास्तिक होणं ही जी बौद्धिक वैचारिक प्रक्रिया आहे ती व्यक्तिगतच असू शकते. एखादा संपूर्ण समाज आम्ही नास्तिक आहोत असं म्हणू शकत नाही, कारण ती वैचारिक बौद्धिक व्यक्तिगत पातळीवरती होणारी प्रक्रिया आहे. इंग्लंडमध्ये एक संस्था आहे, ती संस्था असं म्हणते की आम्ही सर्व अमर आहोत. त्या संस्थेचं नाव आहे इमॉर्टॅलिटी सोसायटी. वी आर इमॉर्टल, म्हणजे आपण सगळं गृहीत धरतोय की आपण सगळे मरते आहोत. तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही इतके कट्टर विज्ञानवादी आहोत
की आत्ता जरी आम्ही मर्त्य असलो तरी लवकरच विज्ञानाने आम्हाला इमॉर्टॅलिटी प्राप्त होणार आहे, म्हणजे अमरत्व प्राप्त होणार आहे. म्हणून आम्ही त्या भविष्यकालीन कल्पनेचे किंवा भविष्यकालीन समाजाचे आत्ताच घटक म्हणून जाहीर करतोय की वी आर इमॉर्टल्स. आता आपण असं म्हणू की हे रिडिक्युलस आहे, वी आर इमॉर्टल्स असं कसं, आर कसं होईल, वी विल बी इमॉर्टल असं होईल. असं नाही. आपण राज्यघटनेमध्ये ज्या वेळेला, आपल्याच नव्हे पण जगातल्या सर्व राज्यघटनांमध्ये ज्या वेळेला लिहितात त्यावेळी त्याच्यामध्ये आयडियल म्हणूनच लिहितात. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हे फ्रेंचांनी जाहीर केलं, पण प्रत्यक्ष फ्रेंच समाजामध्ये ह्या घडीपर्यंत या तिन्ही गोष्टी पूर्णपणे उपलब्ध नाहीत. अमेरिकेने लिबर्टी आणि पर्स्यूट ऑफ हॅपीनेस सांगितलं, त्यांनी इक्वालिटी लिहिलीच नाही त्यांच्या घटनेमध्ये. ते सुद्धा त्यांनी भविष्यकालीन सांगितलं. आजही अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्थांना किंवा व्यक्तींना ज्या प्रमाणात लिबर्टी अभिप्रेत आहे त्या प्रमाणात ती नाही. किंबहुना ट्रम्पच्या काळामध्ये तर ते आपल्याला अधिकच स्पष्ट झालं. आपण ज्यावेळेला म्हटलं की राज्यघटनेमध्ये की आम्ही सोशलिस्ट आणि सेक्युलर हे प्रिॲम्बलमध्ये लिहितो, त्याचा अर्थ असा नाही की आपला संपूर्ण समाजवादाच्या विचाराचा आणि सेक्युलर आहे. ते आपलं स्वप्न आहे की ते आपल्याला करायचं आहे, ते आपल्याला साध्य करायचं आहे. हे आपल्याला साध्य करायचं हे जर आपण लिहू शकतो तर मग वी आर इमॉर्टल असे आम्ही लिहू शकतो. आमच्या घटनेचा, त्या संस्थेच्या घटनेचं म्हणणं असं आहे की आम्ही इमॉर्टल होऊ. हे उदाहरण अशासाठी दिलं की नास्तिक होण्याची प्रक्रिया ही अशी सामूहिक अशी होऊ शकत नाही. तुम्ही रोटरी क्लबचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही लायन्स क्लबचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही एखाद्या पार्टीचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही युनायटेड नेशन्सचे सदस्य होऊ शकाल, पण आमचा समाज हा सगळ्याच्या सगळा नास्तिक होईल हा व्यक्तिगत निर्णय, हा सामाजिक निर्णय होऊ शकत नाही. आता हे तर्कशास्त्र तुमच्या या विषयाला लागून पहा. मला प्रश्न विचारला आहे प्रसारमाध्यमांमध्ये नास्तिकता. आता प्रसारमाध्यम म्हणजे कोण? आता मी संपादक होतो. मी एकूण 50 वर्ष पत्रकारितेत काढलेली आहेत, पूर्ण 50. त्यातली जवळजवळ 25-26 वर्ष मी इंग्रजी पत्रकारितेत केली आहेत, म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि ऑब्झर्वर. आणि उरलेली 25 ही मराठी पत्रकारितेत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी, लोकमत. आता मी समजा नास्तिक आहे, पण म्हणून लोकसत्ता किंवा इकॉनॉमिक टाइम्स नास्तिक आहे असं होऊ शकत नाही. किंवा अगदी आमचा मालक नास्तिक आहे तरीसुद्धा त्याच्यामुळे तो पेपर नास्तिक होईल असं नाही. म्हणजे प्रसारमाध्यमांमधली भूमिका ही आस्तिकतेवरती आधारलेलीच नाही आहे. त्याच्यावरती अशा प्रकारचं आरोपण करणं की प्रसारमाध्यमात तुम्ही नास्तिक आहात का, ते व्यक्तिगत पातळीवरती एखादा मनुष्य नास्तिक असू शकतो. प्रसारमाध्यमातनं ते व्यक्त होईलच असं जरी नसलं तरी प्रसारमाध्यमांमध्ये आपण काही जबाबदारीने वागू शकतो. जसं आत्ता टेलिव्हिजनवरती ज्या सगळ्या सिरियल्स चालू आहेत त्या जवळजवळ जवळजवळ नाही 100% प्रत्येक सिरियलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती धर्म, सण ते सुद्धा करायला हरकत नाही. त्याने एक सामाजिक सत्य म्हणून दाखवायचं असेल तर इतका त्याचा प्रचार आणि प्रसार असतो की ते बघणं अशक्य असतं. इतके प्रचार आणि प्रसार त्या सर्व सिरियल्समध्ये असतो. आता त्या सिरियलचा संपादक जरी नास्तिक असला तर त्या सिरियलमध्ये तो म्हणेल मला TRP मिळतो त्याप्रमाणे मी करतो, मला जर ऑडियन्स रिस्पॉन्स तसा मिळत असेल तर मी करणार. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नास्तिकता हा प्रश्न माझ्या मते काही अंशी हा तसा फॅलशियस ज्याला म्हणतात तशा प्रकारचा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये नास्तिकता येणं हे जवळजवळ माध्यमांमध्ये, कारण त्याच्यामधला करविता हा प्रसारमाध्यम होईल तर तसं शक्य नाही, कारण ती व्यक्ती नाही आहे, ती एक संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक धर्मांचे, जातीचे, विचाराचे, पगडेचे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं प्रसारमाध्यमांकडनं आपल्याला अपेक्षित नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं हे सगळे प्रकार होतात. आता गेल्या काही वर्षामध्ये प्रसारमाध्यमांमधनं धर्म आणि धर्माशी संबंधित असलेला विचार हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती आग्रही आणि आक्रमक पद्धतीने मांडला जातो. त्याच्यापुरता हा जो प्रश्न असेल आयोजकांनी ठेवलेला तर त्याच्याबद्दल मात्र मी सांगू शकेन. आत्ता विशेषतः गेल्या 9 वर्षामध्ये एक तर इंटरव्ह्यू प्रसिद्ध आहे, तो कदाचित गुगलवरती मिळेलसुद्धा. विनीत जैन हे जे टाइम्स ऑफ इंडियाचे मालक आहेत त्यांची एका इंटरव्ह्यूची चर्चा त्याच्यामध्ये आहे. त्या चर्चेमध्ये त्याने सांगितलेलं आहे
की आम्ही म्हणजे विनीत जैनांनी त्यांचे खूप चॅनल आहेत. टाइम्स नाऊ आहे, झूम आहे, मुंबई मिरर आहे, असे बरेच चॅनल्स आहेत. मिरर नाऊ आहे, त्या चॅनल्सवरती त्यांनी असं इन्स्ट्रक्शन दिले आहेत की सगळ्या चॅनल्सवरती धर्माच्या बद्दलचा प्रसार आणि हे वाढला पाहिजे, विचार मांडला गेला पाहिजे. मग तो तुम्ही सिरियल असेल तर सिरियलमधनं मांडा, सिनेमे कोणते दाखवाल तर त्या पद्धतीचे दाखवा. जर तुम्ही पॅनल डिस्कशन्स ठेवाल तर पॅनल डिस्कशन्समध्ये तो विचार प्रामुख्याने येतोय नाही पहा, धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा अशा अर्थाने. तर हा इंटरव्ह्यू व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांना विचारायला सुरुवात केली की असं कसं तुम्ही म्हणू शकता, तुम्ही असे इन्स्ट्रक्शन कसे देऊ शकता संपादकांना की तुम्ही धर्मप्रसार म्हणजे मुख्यतः हिंदू धर्मप्रसार तुमच्या सर्व वाहिन्यांवरती करा. तर तो म्हणला मी ते उपहासाने म्हटलं, कारण हल्ली जे चाललेलं आहे ते मला आवडत नाही म्हणून चाललं आहे, ते उपहासाने म्हटलेले नव्हते. कारण त्याच्यामध्ये एक वाक्य पुढे असं होतं की ह्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यासाठी आपण 2,000 कोटी रुपये बाजूला करून ठेवतोय की अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार आपल्या विविध कार्यक्रमातनं व्हावा, असं ती संस्था जी त्यांना सांगत होती तुम्ही असं करा, ती संस्था त्यांना 2,000 कोटी रुपये द्यायला तयार होती. हे बऱ्याच अंशी ह्या स्वरूपामध्ये गुगलवरती नेटवरती अवेलेबल आहे. इतकंच नाही तर ते म्हणले की काही लोक अखंड भारत असं म्हणत आहेत. मी तर काही लोकांना सांगतोय की आपल्याला महाअखंड भारत पाहिजे, अखंड भारत पण नाही. तर महाअखंड भारत म्हणजे काय, तर अखंड भारतात मला वाटतं अफगाणिस्तान वगैरे पण आहे, कारण गांधारी तिकडून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीलंका तर आहेच, कारण रावणांनी सीता तिकडे नेली होती. त्यानंतर म्यानमार आहेच, भूतान आहे, नेपाळ आहे, हे सगळं अखंड भारतात बहुतेक आहे. अखंड महाभारतामध्ये म्हणजे जिथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे असे जे प्रदेश आहेत ते सुद्धा त्या अखंड भारतामध्ये महाअखंड भारतात येतात, अशी त्याची व्याख्या आहे. ही पण चर्चा नेटवरती आहे, ते विनीत जैनांनीच असं म्हटलेलं आहे. आता जो मनुष्य असं म्हणतो महाअखंड भारत पाहिजे आणि जो मनुष्य असं म्हणतो की प्रसार धर्माचा आपल्या वाहिन्यांमधनं आणि वर्तमानपत्रातनं व्हायला हवा, अशा एकूण वातावरणामध्ये मीडिया सगळा आहे. हे एक उदाहरण दिलं, बाकी सगळे त्याच स्वरूपाचे आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे असं की ते वर्तमानपत्र नेहमी भगवद्गीता स्पर्धा घेतं. त्याच्यानंतर ते भगवद्गीता पठणाचे 10-10 दिवसाचे कार्यक्रम करतात. आता हे कोणत्याही प्रकारे प्रचाराचं कार्य नसतं, त्याला स्पॉन्सरशिप असते, त्याला मल्टीनॅशनल कंपन्या भरपूर देणग्या देतात. त्यामुळे त्या भगवद्गीता स्पर्धेतनं आणि त्या भगवद्गीतेच्या चर्चांमधनं त्यांना भरपूर प्रॉफिट होतो, कारण त्याच्या स्पॉन्सरशिपमधनं ते पैसे मिळवतात. तो स्पॉन्सरही धर्माचा प्रसार करत असतो, हा संपादक किंवा ते पेपरही धर्माचा प्रसार करत असतो आणि येणारे सारखे धर्माला वाहिले जात असतात. त्याच्यामुळे हे मात्र मीडियामध्ये आता अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणावरती वाढलेलं आहे. ह्या पार्श्वभूमीवरती हा विषय ठेवला गेला असेल की सध्या एकूण माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढत आहेत. तर ते खरं आहे. त्याचं एक कारण असं आहे, आपण सगळेजण माध्यमांकडे विचार किंवा विचारासंबंधित गोष्टी म्हणून पाहतो, ते पूर्णपणे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. तो स्वातंत्र्य चळवळीतला भाग आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यासंबंधीचे आणि त्या संबंधातले मूल्यांचे विचार प्रचार करण्याकरता माध्यमं म्हणजे वर्तमानपत्र त्याचे मुख्यतः किंवा पॅम्फलेट्स ही आलेली होती. आत्ताची माध्यमं कोणतंही माध्यम असेल, अगदी सोशल मीडियाचं माध्यम असेल, ते जर एखादी कंपनी चालवत असेल तर ती मुख्यतः अर्थकारणासाठी चालवली जाते. तिचं संपूर्ण अर्थव्यवस्थापन असतं, ते अर्थव्यवस्थापन अतिशय महागडं असतं. ती महागडी अर्थव्यवस्था चालवायची तर त्याच्यासाठी रेव्हेन्यू लागतो, म्हणजे त्याच्यासाठी उत्पन्न लागतं. ते उत्पन्न कुठे मिळेल आणि कसं मिळेल ह्याच्यावरती सगळे निर्णय होतात. त्यामुळे आपण जे वाचतो किंवा जे वाचत नाही, जे दिलं जात नाही, आपण जे वाचतो किंवा वाचत नाही, आपण जे पाहतो ते वा पाहत नाही, आपण ज्या प्रश्नांची उत्तरं वर्तमानपत्रांना देतो ती छापली जातात किंवा छापली जात नाहीत, हे सगळं त्या अर्थाने त्या अर्थकारणाच्या आणि त्या संपादकांच्या आणि त्या मालकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अर्थव्यवस्थापनातनं आणि अर्थव्यवस्थापनातनं येणाऱ्या विचार व्यवस्थापनातनं होतं. हे लक्षात ठेवलं की तुम्ही आपल्या वर्तमानपत्रांकडे किंवा टी व्हीकडे पाहताना नुसतं संशयाने नव्हे तर माझ्या तर होते तुम्ही पाहणंच बंद करा, असं मी खरंच सुचवेन. टेलिव्हिजन पाहणं
हेच पुढे हल्ली वाईट झालं आहे, वर्तमानपत्र वाचणं सुद्धा. परंतु काही लोक वर्तमानपत्र फक्त कोडी सोडवण्यासाठी घेतात, ते चांगलं काम आहे. त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्र फक्त कोडी सोडवण्यासाठी किंवा कार्टून स्ट्रिप्स असतात त्या पाहण्यासाठी आणि स्कोअर बघणं क्रिकेटचा वगैरे याच्यासाठी वापरत जा. बाकी वर्तमानपत्रातनं काही विचार वगैरे अपेक्षा करू नका. याच्या संबंधातला एक प्रसिद्ध विनोद आहे. तो विनोद हिटलरच्या काळातला आहे. तो काही लोक लेनिनच्या संपवतात. तो हिटलरच्या काळातला आहे. तर एक अमेरिकन पत्रकार जर्मनीमध्ये गेला हिटलरच्या काळात आणि तो म्हणतो, तुमच्या वर्तमानपत्रामध्ये हे छापून आलं ते छापून आलं, हिटलरनी एवढी अचिव्हमेंट केलेली आहे, एवढा काहीतरी साक्षात सिद्ध केलेलं आहे जर्मनीमध्ये. तर तो तिथला जर्मन संपादक त्या अमेरिकन माणसाला सांगतो, आमच्या पेपरामध्ये फक्त त्या दिवसाची तारीख आणि फुटबॉलचा स्कोअर एवढंच फक्त खरं असतं, बाकी काहीच खरं नसतं. जवळजवळ तीच अवस्था आपल्या स्वदेशी हिटलरच्या राज्यामध्ये सध्या चालू आहे. आणि आणि त्याच्यामुळे तुम्ही वर्तमानपत्रांकडनं निधर्मी वगैरे फारच झालं. साधी ऑब्जेक्टिव्ह रिअल न्यूजसुद्धा तुम्ही टेलिव्हिजनवरती किंवा वर्तमानपत्रात देऊ शकत नाही. आणि म्हणून काल इंडिया आघाडीने 24 अँकर्सची नावं दिली आहेत की यांच्याबरोबर इंटरव्ह्यूला पॅनलवरती जाऊ नये. आता त्या पॅनलवरती मी एखाद्या फिक्शरसारखा जवळजवळ 20 वर्ष गेलेलो आहे. ते सगळे आता नाही, आता गेली 5 वर्ष मी गेलेलो नाही, पण त्यातले सगळे नाविका कुमार असेल, राहुल शिवशंकर असेल, अर्णब गोस्वामी असेल, सगळे राहुल कर्मल असेल, त्या सगळ्यांच्या बरोबर मी मूर्खासारखे अनेक वेळा तासनतास निरर्थक वाद घातलेले आहेत. त्यामुळे मला ते माहिती आहे किती ते व्यर्थ आहे, ते पूर्णपणे व्यर्थ आहे. पण आता अधिकृतच या इंडिया अलायन्सने ठरवलं आहे की जायचं नाही. तो अत्यंत चांगला निर्णय आहे, कारण त्याच्यामुळे त्यांना फक्त ते चिवडायला हवं असतं, बाकी काही नसतं. त्यांना त्यांच्या विचाराचा प्रचार हा दुसऱ्याच्या विचाराचं खंडन करून सारखा मांडायचा असतो आणि त्यामुळे त्यांना ते सगळे इतर लोक लागतात. आणि म्हणून तुम्ही पाहाल की आपल्या सिरियल्समध्ये सुद्धा, आता अमेरिकन सिरियल तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक्स दिसतात, मेक्सिकन दिसतात, त्याच्यामध्ये इवन टर्किश दिसतात, तुम्ही निरनिराळी पात्र दिसतात, निरनिराळ्या रंगांची, निरनिराळी भाषा बोलणारी. तुम्ही BBC न्यूज अँकर पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्रिकन असतात, एशियन असतात, इंडियन असतात, सत्यमूर्ती वगैरे अशा आडनावाची माणसं BBC अँकर असतात. योगिता लिमय आपली महाराष्ट्रातली मुलगी तिथे अँकर आहे. एअर फ्रान्सच्या याच्यामध्ये जय देशमुख नावाचा अँकर वार्ताहर आहे. तुम्हाला भारतातल्या कोणत्याही सिरियलमध्ये इतर कोणतीही समाजातली चित्र तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला आदिवासी दिसणार नाही, दलित दिसणार नाही, धारावी दिसणार नाही, जंगलांमधल्या जमिनी कशा अदानी किंवा इतर उद्योगपती लुटतात ते दिसणार नाही. तुम्हाला फक्त कौटुंबिक, ते सुद्धा एकाच दिवाणखान्यात शूट करून, एकाच दिवाणखान्याच्या परिसरात शूट करून दाखवलं जातं. तुम्हाला तुमचं माइंड आणि तुमचं थिंकिंग हे पूर्णपणे एका कोंदणामध्ये फिक्स करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने हिंदी आणि मराठी आणि बहुतेकशा इतर भाषातल्या सिरियल्सवर दाखवल्या जातात. ते ह्याच पद्धतीने दाखवले जातात. ते प्लुरॅलिटी ज्याला म्हणतात, बहुसांस्कृतिकता आणि बहुविचारांची एक प्रसार हा आपल्या देशामध्ये होत नाही. आपण फक्त युनिटी इन डायव्हर्सिटी असं बोलतो, पण प्रत्यक्षात आपण डायव्हर्सिटी रिजेक्ट करत आलो आहे, विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये. आणि जर मुस्लिम दाखवायचं असेल, आता माझ्या माहितीमध्ये जवळजवळ 90% मुस्लिम असे आहेत की ते अशी दाढी, ते अशी टोपी असं काही वापरत नाहीत. ते रेग्युलर व्यवस्थित, म्हणजे त्याला जर उभा केला तर त्याचं नाव गोडबोले देशपांडे असेल, अशा टाईपचे मुस्लिम माझ्या खूप मित्र आहेत. किंवा एखादा दलित मुस्लिम असेल किंवा OBC मुस्लिम असेल, आहेतच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. पण तुम्हाला सिरियलमध्ये, चर्चेमध्ये जर मुस्लिम असेल तर तो हमखास मौलवी टाईपचाच असतो. त्यामुळे एक मुस्लिम म्हणजे कोण याचं एक टायपिफाय करून तो प्रचार होतो. तो प्रचारचाच भाग असतो. ते दिसायला असं दिसतं की आम्ही मुस्लिम माणसाला पण चर्चेमध्ये आणलं, शीख माणसाला पण चर्चेमध्ये आणलं. पण सगळे मुस्लिम तसे नसतात, सगळे मुस्लिम तसा ड्रेस घालत नाहीत. आणि असल्या भंपकपणामुळेच एकदा मोदी जाहीर भाषणामध्ये असं म्हणाले की मैं सामने देख सकता हूँ कौन कौन से ड्रेस में आया है और उससे मैं पहचान सकता हूँ वो कहाँ का है. इतकं उघड जातीयवादी किंवा धर्मवादी अशा प्रकारचं भाष्य आपले पंतप्रधान करू शकतात. अशा वातावरणात आपण आहोत. त्यामुळे माध्यमांकडनं ऑब्जेक्टिव्हिटी, नास्तिकता फार दूरचं राहिलं, ऑब्जेक्टिव्हिटी आणि सत्यतासुद्धा आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. इतकीच प्रस्तावना मी करतो, तीच जरा लांबली, एवढं पण मला बोलायचं नव्हतं. आता मी
तो अँकर नाही त्या 24 मध्ये असं समजून मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा की ही परिस्थिती आहे हे आम्हाला पण म्हणजे सगळ्यांना मला वाटतं इथे जेवढे आहेत त्या सर्वांना मान्य असेल. आम्हाला काही तुम्ही असं सांगू शकता का की ही आजची जरी परिस्थिती असेल तरी याच्यावर एक तुम्ही सूचना केली की टी व्ही बघणं बंद करा. हां किंवा हां नॅशनल जिओग्राफी पहा. तर ते याच्या पलीकडे आपल्याला करण्यासारखं काही आहे का? कारण तुमचा जो आत्ताचा सूर होता तो मला वाटतं सगळेजण मान्य करतील. बऱ्यापैकी निराशेचा वाटला ना की नाही? नाही वाटला. वा म्हणजे मग माझं काहीतरी चुकलं. तर मला असं वाटलं की आपल्या हातातच काही नाही अशा तऱ्हेची. नाही 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 नाही. तो तो अतिशय आशावादी सूर होता की जेवढं तुम्ही टी व्ही कमी पाहाल आणि वर्तमानपत्र कमी वाचाल तेवढे तुमच्या मनावरचे निराशेचं धुकं जाईल. कारण ती वर्तमानपत्र तुमच्या मनामध्ये निराशा निराशा कोंबतायत आणि समाज किती वाईट वळणावर लागला आहे, समाज कसा चालला आहे, मुसलमान कसे वाईट आहेत, अशाच प्रकारचे किंवा सर्व प्रकारचे क्राईम वाढलेला आहे, सर्व प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला म्हणजे इतकं झालं लोकांच्या डोक्यामध्ये की कोणत्याही गुन्ह्याची बातमी आली, मग ती बलात्कार असेल किंवा दरोडा असेल, तर दरोडा घालणारा हिंदू आहे का मुसलमान आहे, त्याच्या पुढे जाऊन ॲक्सिडेंटमध्ये मेलेली व्यक्ती ब्राह्मण आहे का ओबीसी आहे का मुस्लिम आहे, इथपर्यंत लोक हल्ली बातमीमध्ये ते सगळं जातीयवाद किंवा धर्मवाद शोधतात. इतका तो प्रसार झालेला आहे लोकांच्या डोक्यामध्ये. त्यामुळे पेपर वाचतानाच आपण आपले सगळे ते बाण तयार करतो. त्यामुळे ते वाचले नाही की आपले ते बाण कमी होतील, हा त्यातला आशावाद आहे. मला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. एक प्रचंड गाजलेलं प्रकरण 2012 किंवा 13 सालचं होतं, 12 सालचं बहुतेक, ते निर्भया. आता ते 5 की 6 जण होते आणि हे सगळे धर्मानी कोण होते, त्यातला एक तर ब्राह्मणच होता, पण बाकीचे धर्मानी कोण होते हे कळूनही त्याची मांडणी त्या काळी तशी झाली नाही. हे मी मुद्दाम म्हणजे मला. आणि आता मात्र एखादा कोणीतरी झाला आणि तो म्हणजे एखादा गुन्हा सापडला की त्याच्यामध्ये असं झालंय की तो जर परधर्मीय असला, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाला तसं मुस्लिम असला की त्याचं नाव हमखास तिथे टाकलं जातं. आणि तो जर बहुसंख्याक धर्मीय असेल म्हणजे हिंदू धर्मीय असेल तर ती बाब त्याच्यामध्ये अनेक वेळा त्या हिच्या त्या मुलीच्या ओळखीतला किंवा असं काहीतरी करून त्याचं नाव त्याला महत्त्व दिलं जात नाही, नाकारलं जातं. हे जे झालंय याला आपण आपल्याला वाचायला मिळतं. ते याच्यावर आपण प्रतिक्रिया किंवा आपण एक वाचक म्हणून काही कुठे काही नोंदवू शकतो का, काही सांगू शकतो का, काही काय करावं याच्यावर? ही परिस्थिती बिघडत गेलेली आहे, ही एकदम आलेली नाही. जोशी अभ्यंकर खटला 1976चा आहे. जोशी अभ्यंकर खून झाला ते, ज्यांचा खून झाला ते ब्राह्मण होते, ज्यांनी त्यांना मारलं त्याच्यात एक ब्राह्मण होता आणि इतरही होते, पण म्हणजे कोणीही त्यात एक मला वाटतं मुस्लिम होता, बाकी सगळे हिंदूच होते. पण त्यावेळेला त्याच्यात अशी कुठे चर्चा झाली नाही की 2 वृद्ध हिंदू ब्राह्मणांची हत्या एका मुस्लिमाच्या मध्ये, अशा अशा टाईपची चर्चा पण झाली नाही. त्यावेळेला ती बातमी एक गुन्ह्याची बातमी म्हणून लोकांनी वाचली आणि पत्रकारांनी दिली. 76 साल आणि 2012चं निर्भया, 76चा जोशी अभ्यंकर आणि 2012चा निर्भया, याच्यामध्ये ते गुन्हा करणारे कोणत्या जातीचे होते हा प्रश्न नाही आहे. त्याला दुसऱ्या प्रकारचं एक वळण होतं. ते वळण असं होतं की त्यावेळेला काँग्रेसची राजवट होती, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा होत्या. आणि तुम्ही जर ती चर्चा त्यावेळची आठवलीत तर जवळजवळ 6 महिने प्रकरण ते निर्भयाचं टी व्हीवरती चालू होतं. 6 महिने तिकडे मोर्चे होते, ते बॅरिकेड तोडणं चाललं होतं, स्त्रियांचे मोर्चे होते,
सर्व पक्षांचे मोर्चे होते आणि त्या मोर्चांमध्ये एक सातत्याने मागणी काय होती, काय करतात सोनिया गांधी. सोनिया गांधी असताना सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या काळामध्ये असं होतं. म्हणजे तो रोग जो होता, निर्भयासारखे गुन्हे घडतायत, ह्याचा रोग हा त्यावेळच्या काँग्रेस राजवटीकडे होता. काँग्रेस शब्द वापरायचा नाही म्हटलं होतं, काँग्रेसवरती होता, म्हणजे त्या राज्यकर्त्यांवरती होता. आता हाथरसची घटना झाली त्यावेळेला कुठे असा रोग होता. बिल्किस बानोची केस घडली त्यावेळेला कुठे असा रोग होता. म्हणजे तो सुद्धा निर्भया प्रकरण सुद्धा काही प्रमाणामध्ये राजकीय बायासमध्ये होतं. बलात्कार वाईट होता, हॉरिबल होता, गुन्हा मोठा होता, शिक्षा व्हायलाच हवी होती, बातमी दाखवायलाच हवी होती. पण त्याचं टोक 6 महिने तो चालला. हाथरसची बातमी 2-3 दिवसात संपली. याचं कारण काय होतं, तर ह्याचं कारण हाथरसचं प्रकरण ज्या राजवटीत झालं त्या राजवटीला मीडियाची सिंपती होती. आत्ता मीडियाची सर्रास सिंपथी अशा प्रकारची आहे की कोणतीही घटना घडली तर त्याचं खापर मोदींच्यावरती, भाजपवरती किंवा मोदी सरकारवरती किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती फोडलं जाऊ नये अशा प्रकारची चर्चा. आत्ता जे उदाहरणं मगाशी दिली गेली त्या पिशाब करण्याच्या संबंधातली, ते सगळे त्याच्यातले भाजपचे लोक इन्व्हॉल्ड आहेत डायरेक्टली. पण ती बातमी सर्रास कटाक्षाने खाली दिली जाते, टाळली जाते किंवा ती माहिती लपवली जाते. अशा प्रकारचं हे सगळं रिपोर्टिंग असल्यामुळे आणि निर्भया प्रकरण हे बरोबर अण्णा हजारेचं आंदोलन संपलं आणि लगेच निर्भया सुरू झालं आहे. 2011ला अण्णा हजारे आंदोलन संपलं, 2012ला निर्भया प्रकरण सुरू झालं. त्यावेळेला ते संपल्यानंतर त्यांना काहीतरी कंटिन्युअसली अटॅक गव्हर्नमेंटवरती चालू ठेवायचा होता. तो बरोबर त्यांनी तिथे पिकअप केला आणि त्यावेळी निर्भया प्रकरण हे दुर्दैवाने जे गुन्हेगारीचं प्रकरण होतं ते पॉलिटिकल झालं. आणि त्याच्यानंतर एक सर्वात मोठी गोष्ट कोणती लपवली गेली, मागणी काय होती, सोनिया काय करतायत, राहुल काय करतायत, राहुल इकडे आलं पाहिजे, सोनियाने तिकडे गेलं पाहिजे. आठवत जाईल तुम्हाला, दररोजच्या चर्चा असायच्या. नंतर त्या निर्भया मुलीच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की आम्हाला कुटुंबाला जो आधार मिळाला जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी आणि पैशाचा, हा राहुल गांधींनी पर्सनली दिला. राहुल गांधींमुळे आमचं कुटुंब पुन्हा उभं राहू शकलं. ही बातमी वर्तमानपत्रांनी जवळजवळ टाळली. मग हा आता मीडिया आहे. मला आणखी एक या निमित्तानं आठवत आहे, 2018मध्ये अचानक हे खरं स्वातंत्र्य होतं म्हणून 21 ऑक्टोबर रोजी 1943 21 ऑक्टोबरला नेताजींनी जे सिंगापूरला सरकार स्थापन केलं होतं, तर नेताजींचं ते खरं सरकार होतं. आपण तेव्हाच स्वतंत्र झालो होतो. पण आपल्या या पुढच्या काळात आपल्यापासून ती बातमी लपवली गेली. म्हणजे अशा तऱ्हेचं जवळजवळ सगळ्या मीडियामध्ये आणि दूरदर्शनवर, म्हणजे या चॅनल्सवर, वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात बातम्या येत गेल्या. व्हॉट्सअपवर तर त्या पलीकडे येत होतं. पण यातला एक मुद्दा एकानंही लिहिला नाही की नेताजींच्या त्या 7 जणांच्या मंत्रिमंडळात 4 मुस्लिम होते. त्याची कुठेच माहिती नाही. कोणीतरी आपल्याला स्वतःला देशाचा प्रमुख समजणारा आणि सेवक समजणारा, सेवक आणि प्रमुख याच्यापैकी वेगवेगळ्या वेळी बदलणारा, त्यांनी नेताजींची टोपी घालून तिथे सलामी दिली. आणि ही गोष्ट मात्र सबंध त्या संपूर्ण कार्यक्रमात किंवा त्या बातम्यांमध्ये कुठेही आली नाही. कारण जर ते सरकार होतं, त्याच्यात जर 7 मंत्री होते, तर ते कोण होते त्याची पण माहिती देणं तितकीच आवश्यक होती. तुम्हाला या बाबतीत असं जेव्हा घडत असतं तेव्हा याला आपण कशा पद्धतीनं याच्याकडे बघावं किंवा याच्यावरचा खुलासे कसे करावेत याचं काही सांगू शकाल का तुम्ही? खुलाशांचा प्रश्न नाही. त्यावेळेला तिथे ड्युटीवरती असलेला न्यूज एडिटर किंवा संपादक या दोघांनी काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारचा बायास त्यात व्यक्त होत नाही. पण त्यांचाच तो बायास असेल तर तो न व्यक्त होण्याचा प्रश्नच होत नाही. तो त्यातनं व्यक्त होणार. याच्यातला अजून एक मुद्दा असा, त्यावेळेला म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या ह्या तुम्ही सांगितलेल्या कथेपेक्षा त्याच्या अगोदर जवळजवळ वर्षभर कॅम्पेन चालवता. वर्तमानपत्रात सुद्धा फ्रंट पेजवरती
सुभाषचंद्र बोसांचा जो सगळा पत्रव्यवहार आहे, ती सगळी जी फायली आहेत त्या ताबडतोब बाहेर काढा. त्यांना असं वाटलं होतं, आणि ते म्हणत होते बातम्यांमध्ये, की त्यात नेहरूवरती कडाडून टीका आहे, नेहरूंनी कसा अन्याय केला बोसांवरती ते दिलेले आहेत, तो सगळ्या फायली काढा. त्याला 72 फाईल्स म्हणून म्हणायचे, आठवत असतील मला. 72 फाईल्स ऑफ रिलेटेड टू सुभाषचंद्र बोस मस्ट बी इमिजिएटली पब्लिश्ड. अशी दररोज मागणी पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर, मीडियामध्ये. अखेरीस त्या 72 फायली बाहेर आल्या. त्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांचे किती जवळचे संबंध होते, किती मैत्रीचे संबंध होते, हेच त्याच्यात जास्त व्यक्त झालं. ती चर्चा गडप झाली तेव्हापासून तर ह्या घडीपर्यंत. त्या 72 फायलींमध्ये तुम्हाला एवढं जे रहस्यमय वाटत होतं ते काही सापडलेलं नाही. तर मग ते तरी सांगा की त्या 72 फायलीमध्ये अगोदर जो प्रचार केला तुम्ही वर्षभर, त्या प्रचारामधलं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर त्यांच्यावरती खटले भरल्याच्या गप्पा करतात. त्या खटल्यांना बोसांच्या बाजूनी वकील होते नेहरू, ते पण सांगत नाहीत. त्यामुळे हे जे न सांगणं आहे, म्हणून म्हटलं जे छापत नाहीत ते आणि जे छापतात ते, हे दोन्ही अविश्वसनीय आहे. आणि म्हणून म्हटलं मीडिया त्या याचा राहिलेला नाही आता विश्वास ठेवण्याच्या लायकीचा. पाकिस्तान संबंधातल्या बातम्यात सुद्धा असं करतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यांना त्या अभिनंदनचं नाव आठवत असेल. तो तिकडे त्याने कुठे गेला तो अभिनंदन, तो एकदम गडप आहे. बालाकोट नंतर अभिनंदन गडप. तर का झाला गडप? कोणत्याही वर्तमानपत्राने विचारले, अरे त्याचं पुढे काय आलं, तो काय करतो, त्याला प्रमोशन मिळालं का, काय झालं काय? तर तो गडप होण्याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर एक 8 दिवसांनी अभिनंदनचं प्रचंड कौतुक चाललं होतं. त्याला काय वीर अमुक अवॉर्ड द्या, तमुक अवॉर्ड द्या. त्याच्या आईनी तामिळनाडू, ती तामिळची आहे, तामिळनाडूमध्ये एका वर्तमानपत्राला मुलाखत देऊन सांगितलं की त्यांना सोनिया गांधी, राहुल गांधींबद्दल प्रचंड आदर आहे. असं त्या अभिनंदनच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं. खलास गडप. त्या दिवसापासून ती बातमी गडप. जशी त्या निर्भयाच्या आईने मुलाखत दिल्यानंतर ती बातमी गडप. अशा प्रकारे सगळा हा मीडिया चालतो. त्या अभिनंदनचं नाव गडप झालं आहे, त्याला कोणी आता काही विचारत नाही तो कुठे आहे, काळा आहे का गोरा आहे, काही माहीत नाही. त्यावेळेला मात्र काय काय मथळे वर्तमानपत्राचे आठवत असतील तुम्हाला, तर एवढं एकच शब्द अभिनंदन, असं एकाच शब्दाने बातम्या. अरे मग एवढं तुम्ही देता, तर मग पुढे काय झालं सांगा. ते कोणी पुढे काय झालं सांगायला तयार नाही, कोणी सांगत नाही. याचं कारण मीडियाला आता कसंही करून कोणत्याही परिस्थितीत एक ओळ किंवा एक शब्द पण अशा पद्धतीने जाता कामा नये की ज्याचा ओरखडा मोदी सरकारवरती उमटेल. अशा पद्धतीने आता सर्व टी व्ही आणि सर्व चॅनल. आता तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल, ते आठवतं की नाही तुम्हाला माहीत नाही. किती लोकांना काय आठवतं हेच मला कळत नाही हल्ली. त्याच्यामुळे एक साधारणपणे 10-11 वर्षापूर्वी, 9-10 वर्षापूर्वी दररोज फ्रंट पेजवरती एक बातमी असायची. इंग्लिश तर नक्कीच, मराठीत सुद्धा. दररोज किंवा दर 2-3 दिवसाआड की कुठेतरी पाकिस्तानमध्ये, इराकमध्ये, लिबियामध्ये, कुठेतरी मुस्लिम देशामध्ये, लिबियामध्ये मुस्लिम टेररिस्टांनी ते असे हे घातलेले, मफलर इकडे बांधलेले, इकडे टोपी घेतलेले, आणि हातात ते कुऱ्हाड किंवा ती असे असलेले, आणि कोणतरी गरीब बिचारा कोणतरी पकडून आणलेला निर्वासित आहे, त्याला ठार मारण्यासाठी तयार असलेले अशा. आणि मग बातमी, असा फोटो नसेल तर बातमी की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक प्रवाशांना तिकडे जात असताना त्यांना काही मुस्लिम टेररिस्टांनी पकडले, त्यांची कत्तल केली, खांडोळी केली. आता त्यांची बायको इकडे आलेली आहे आणि ती त्यांचा शोध घेते. अशा मग त्या बायकोनी घेतलेल्या शोधाच्या बातम्या अशा फ्रंट पेजवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती मुस्लिमांनी केलेल्या कत्तलींच्या किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या बातम्या फ्रंट पेजवरती दर 3-4 दिवसांनी एक इंग्रजी पेपरात तर असायच्याच, मराठीत सुद्धा असायच्या. कुठे गेल्या त्या बातम्या? आता सगळे मुस्लिम तिकडचे काय अशा अत्याचार करत नाहीत? कुठे त्या बातम्या कुठे गेल्या? त्या बातम्या तशा येण्याचं कारण असं होतं की क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणून जे हंटिंग्टननी पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकात त्यांनी सिद्धांत असा मांडला होता की आता कम्युनिझम संपला 91 साली. आता ह्याच्या पुढचं जागतिक युद्ध हे इस्लाम विरुद्ध इतर धार्मिक राष्ट्र किंवा धर्म असलेली राष्ट्र असं होणार आहे. तर हा जो एकूण इस्लामोफोबिया म्हणून जो झाला आहे, हा एका प्लॅनचा भाग आहे. अजून एक तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, 2001ला वर्ल्ड ट्रेड सेंटर, परवाच्या सप्टेंबरला त्याला वर्ष पूर्ण झाली, 22/9/11 ज्याला आपण म्हणतो. त्यावेळेला ती घटना घडली भारतीय वेळेनुसार संध्याकाळी, तिथल्या वेळेनुसार सकाळी 8:45ला. त्यामुळे मी अमेरिकेत होतो, त्यामुळे मला माहिती आहे. आणि सुरुवातीला लोकांना ते अपघात वाटला की ते विमान त्या टॉवरमध्ये आलं म्हणून. नंतर लोकांच्या लक्षात आलं की ते टेररिस्ट अटॅक होता.
आता तो टेररिस्ट अटॅक होता हे कळल्याबरोबर 24 तासाच्या आत त्यावेळचे ज्युनियर जॉर्ज बुश हे टी व्हीवरती आले, जागतिक टी व्हीवर, आणि म्हणले ते अल कायदानी केलेला तो हल्ला आहे. 24 तासात तुम्हाला कळलं कोणी हल्ला केला आहे? नंतर ते म्हणले अल कायदाने हल्ला केला इतकंच नव्हे, तर तो ओसामा बिन लादेन आणि यांनी अफगाणिस्तानमधनं आणि दुसरा इराकमधनं झालेला तो हल्ल्याचा भाग आहे. नंतर त्यांच्या लक्षात आलं ती 19 नावांचा शोध ज्यावेळेला घेतला त्यावेळेला की त्यांच्यामध्ये इराकी कोणीच नव्हता, अफगाण पण कोणीच नव्हता, त्यातले बहुसंख्य लोक होते सौदी अरेबिया, लिबिया वगैरे देशांमधले, इराकमधलं कोणी नव्हतं. परंतु त्या निमित्ताने अमेरिकेने सबंध अफगाणिस्तान बेचिराख केलं बॉम्बिंगमध्ये, सबंध इराक बेचिराख केलं कुवेत स्वतंत्र करण्याच्या निमित्ताने, आणि कोणी कुठे काय आवाज उठवला की तुम्ही बेचिराख केले, 2 देश पूर्ण बेचिराख केले. त्या पार्श्वभूमीवरती तालिबान वाढत गेलेला आहे. तालिबानच्या बातम्या सध्या तुम्ही पाहिलं असेल गप्प आहेत, तालिबान नाही कोणी आता बोलत. जर फक्त गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुम्ही आठवणी काढा, दररोज फ्रंट पेजवरती तालिबान होतं, दररोज. मग आता कुठे गेले तालिबान? आता मणिपूर नाही, तालिबान नाही, आता फक्त युक्रेन. अशा हे सगळं जे आहे ना, ह्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण मॅनेज केल्या जातात. कोणत्या बातमीला आत्ता महत्त्व द्यायचं, आत्ता अफगाणिस्तानला द्या, आत्ता इस्लामच्या विरोधातल्या बातम्या द्या, मणिपूरला देऊ नका. अशा प्रकारे ही सगळी न्यूज मॅनेजमेंट आहे. ही न्यूज मॅनेजमेंट ग्लोबल न्यूज मॅनेजमेंट आहे. त्या ग्लोबल न्यूज एजन्सीज आहेत, कारण तो प्रचंड मोठा बिझनेस आहे. कोणतंही वर्तमानपत्र असं म्हणू शकणार नाही आत्ता की नाही आम्ही AFPची बातमी घेत नाही, किंवा आम्ही APची, AP म्हणजे असोसिएटेड प्रेस अमेरिकेची, आम्ही बातमी त्यांची घेत नाही. असं कोणत्याही संपादकाची ताकदच नाही, कारण घेऊ दुसरं काही नसेलच त्याच्याकडे हाताशी. ज्या बातम्या तुमच्या टेबलावर येतात त्यातनंच निवडून तुम्ही देता ना, त्या दुसऱ्या कुठच्या येतात, त्या पाठवतच नाही त्या बाकीच्या बातम्या. अशा प्रकारचं संपूर्ण इंटरनॅशनल न्यूज मॅनेजमेंट आहे, त्याचा आपण भाग आहोत. तशाच प्रकारची न्यूज मॅनेजमेंट इथे पण चालते, आणि ती न्यूज मॅनेजमेंट इथे चालत असल्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला असल्यामुळे मी असं म्हणतो की ते तुम्ही न वाचलं तर तुम्ही जास्त इन्फॉर्म नागरिक व्हाल. आता एक प्रश्न ह्याच्यामध्ये प्रसार माध्यमाबद्दल होतं हे, तर त्यामुळे जरी आत्ता आपण बोललो ते दूरचित्रवाणी आणि वाहिन्या आणि वर्तमानपत्र यांच्यावर बोललो, एक सध्याच्या प्रसार माध्यमांमध्ये एक व्हॉट्सअप किंवा तत्सम हे आहेत. या सगळ्या बाबतीत ह्या ज्या सध्या काळात गेल्या विशेषतः 7-8 वर्षात अनेक ग्रुप्स स्थापन झालेले आहेत, आणि त्या ग्रुप्समध्ये दुर्दैवानं किंवा काय आपले नातेवाईक, आम्ही स्वतः आणि आजूबाजूचे मित्रमंडळ किंवा आपल्या राहणाऱ्या इमारतीतले अन्य लोक असे बरेच आहेत. तर यावर या सगळ्या बाबतीत ह्या ज्या अशा पोस्ट येतात त्याला आम्ही कशा पद्धतीनं सामोरं जावं, किंवा जसा तुम्ही सल्ला दिला TV पाहणं बंद करा, तर या बाबतीत तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, सोशल मीडिया बंद करा असं मी सांगणार नाही. सोशल मीडियावरती हुशारीने सिलेक्टिव्ह राहा. किंबहुना मी आता असं म्हणेन की सोशल मीडिया हे आता तुमच्या हातात असलेलं ह्या सगळ्या मीडियाच्या विरोधातलं मेजर वेपन आहे, ह्या सगळ्या मीडियाच्या विरोधात लढण्याचं. कारण ते तुम्हाला आत्ता तरी कोणी थांबवू शकत नाही आहे, जरी त्यांचा प्रयत्न आहे पिगाससच्या माध्यमातून आणि एकूण यूट्यूबवरती सुद्धा कंट्रोल करण्याच्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत. आपले व्हॉट्सअप ते बघू शकतायत तुम्ही, अलीकडे बातम्यात पाहिलं असेल, कोर्टामध्ये व्हॉट्सअप सादर वगैरे करतात. परंतु तरीही आत्ता मला जे पाहिजे ते लिहू शकतो, म्हणू शकतो. त्यात बेजबाबदारपणा, जातीयवाद, धर्मवाद, हिंसा हे सगळं येत आहे, पण त्याच्या विरोधात आपण लिहू शकतो. त्याला आपल्याला आत्ता कोणी आडकाठी करू शकत नाही आहे. म्हणून मग आडकाठी कुठून करतात ते व्हॉट्सअप एवढं इनोसंट राहत नाही, कारण त्यांनी सोशल मीडिया ग्रुप्स तयार केले आहेत फायनान्स करून. BJPचं सेल आहे, IT सेल, त्या IT सेलमध्ये फेक न्यूज आणि फॉल्स प्रोपागंडा हे मोठ्या प्रमाणावरती पसरवण्याचं त्यांचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. आणि त्यामुळे ते सारखं ते खोटं नाटं, चुकीचं, हिंसक हे प्रसार करत असतात. पण आता त्याला आपण थांबू शकत नाही. तो त्यांचा मोठाच्या मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी ₹multi-million किंवा खरं म्हणजे $multi-billion ते खर्च करतायत. त्याला उत्तर द्यायला आपल्याला हाताशी काही नाही. आपलं गेरिला वॉरफेअर म्हणजे
आपण पण आपले व्हॉट्सअप मेसेजेसचे आपल्या टाईपच्या विचारांचे ग्रुप नुसते वाढवायचे नाहीत, तर आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे हा सोशल मीडिया वापरायचा. सोशल मीडिया बंद करा असं मी म्हणणार नाही, पण त्यातला कोणता बघा आणि कोणता नाही हे ठरवण्याचा अधिकार सुदैवाने आपल्याला सोशल मीडियात आहे. तो मॅक्झिमम वापरा असंच उलट मी म्हणेन. आता याच म्हणजे तुम्ही आता जे सुचवलंय त्याच्याशी निगडीत एक प्रश्न मेधा कुलकर्णींनी मांडलाय. केतकरांनी वर्णन केलेल्या अशा स्थितीत देखील अल्ट न्यूज, द वायर, रवीश कुमार यांच्यासारखे यूट्यूब चॅनल चालवत आहेत. यांना आपण बळ दिलं पाहिजे, बळ देत राहिलं पाहिजे, यावर तुमचं मत? तेच सांगितलं. माझ्या मते ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने मीडिया गरिला वॉरफेअर करतायत. आपण त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे इतकं नाही, तर आपण ते अधिकाधिक केलं पाहिजे. पण रवीश कुमारने एका मुलाखतीत अलीकडे म्हटल्याप्रमाणे त्याला व्ह्युअर्स काहीतरी ताबडतोब 50 लाख वगैरे काहीतरी व्ह्युअर्स आले होते रवीश कुमारला. त्याच्याबद्दल तो म्हणला हे 50 लाख व्ह्युअर्स आलेले आहेत, पण हे 50 लाख व्ह्युअर्स जनरली असे आहेत की जे माझ्या विचाराशी बहुतेकशे सहमत असलेले लोक आहेत. तेवढे लोक आपल्या देशात आहेत 50 लाख माझ्याशी विचार सहमत असलेले. ज्यावेळेला ते टी व्हीवरती जातं त्यावेळेला मला माहीत नसतं ऑडियन्स कोण आहे. त्यात माझ्याशी असहमत असलेले लोकसुद्धा असतात. ते जनरलमध्ये जातं. ते जनरलमध्ये जाण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे आपण ओव्हर एस्टिमेट करू नका की मला एवढा पाठिंबा सोशल मीडियावर आहे याचा अर्थ आय हॅव रिप्लेस्ड माय टी व्ही चॅनल. तसं म्हणू नका. आय कॅनॉट रिप्लेस टी व्ही चॅनल. कारण टी व्ही गोज ऑल ओव्हर द वर्ल्ड 24/7 टू मल्टी-मिलियन अननोन ऑडियन्स. Whereas my audience here is rather known in that circuit. Therefore, its impact is limited. पण मेधा म्हणते ते बरोबर आहे. असे खूप आहेत आत्ता आणि त्या सगळ्यांना आपण बळ दिलं पाहिजे नाही. आपण सगळ्या त्याचा प्रचार केला पाहिजे. त्यांच्या ज्या क्लिप्स आहेत त्या अधिकाधिक लोकांना पाठवल्या पाहिजेत. म्हणजे जे त्यातले काय ऐकतील, वाचतील, पाहतील, सोडून देतील काय, पण ते आपण मॅक्झिमम दिल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत. कारण आत्ता आपल्या हातामध्ये मीडियाचं हत्यार फक्त तेवढंच आहे. ते सुद्धा किती काळ आहे सांगता येत नाही. ते सुद्धा बंदी करण्याची टेक्नॉलॉजिकल कॅपॅबिलिटी या सरकारकडे आहे. इस्रायलने त्यांना तशा प्रकारचं तंत्रज्ञान पुरवलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाच्या आधारे ते आपले व्हॉट्सॲप ब्लॉक करू शकतात, आपल्या यूट्यूब ब्लॉक करू शकतात, थोपवू शकतात मेसेजेस. तुम्ही पाहिलं असेल कालच अजितदादा पवारांनी तक्रार केली की माझा ट्विटर मेसेज थांबवला. अशा प्रकारच्या तक्रारी येत राहतात. एवढंच काय, ट्विटर आणि फेसबुक, आता ट्विटर नाही आहे, फेसबुक आणि त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सरकारकडनं डायरेक्टली मेसेज जातो की तुम्ही हे थांबवा, कारण हे आम्हाला गैर वाटतं आमच्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं, आणि ते थांबवतात. मग ते का थांबवतात? ते थांबवण्याचं कारण असं की त्यांचा बिझनेस आहे. दे लुक ॲट इवन सोशल मीडिया ॲज बिझनेस. एव्हरीथिंग इज बिझनेस नाव. आणि त्यामुळे तो बिझनेस टिकवण्यासाठी आपलं सरकार आणि त्या कंपन्या आहेत. ते काही स्वातंत्र्यासाठी निघालेल्या चळवळी नाही आहेत. फेसबुक असतील किंवा ट्विटर असतील किंवा इंस्टाग्राम असतील, ते बिझनेस हाऊसेस आहेत. त्याच्यातनं प्रचंड प्रॉफिट आहे. किंबहुना काही प्रमाणात तुमचे व्हॉट्सॲप मेसेज गेले तर त्याच्या प्रमाणात त्यांना पैसे देतात. यूट्यूबवरती पैसे मिळतात. यूट्यूबवरनं लोक इन्कम करतात. शेखर गुप्तांच्या प्रिंटवरती त्यांचं मोठ्या प्रमाणावर इन्कम आहे. आता ते इन्कम जर त्यांना टिकवायचं असेल तर त्यांना ती व्ह्युअरशिप पण टिकवायची असते. मग ती व्ह्युअरशिप टिकवायची म्हणजे त्या प्रपोर्शनमध्ये त्यांना बातम्या आणि लेख आणि ती मतं व्यक्त करावी लागतात. त्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा कंट्रोल आहेत. ते कंट्रोल येत राहणार. परंतु तरीही तुलनेने ज्या प्रकारे ते वर्तमानपत्र थोपवू शकतात, चॅनल थोपवू शकतात, त्या प्रकारे ते अजून तरी सोशल मीडिया थोपवू शकत नाही आहेत. प्रयत्न त्यांचा चालू आहे. तो प्रयत्न चालेल. कोणाला माहिती 2024 नंतर तो प्रयत्न अधिक वेगाने ते करू शकतील. जर त्यांचं राज्य आलं तर. त्यांचं राज्य येणार की नाही हे आपल्या आणि आपल्या सोशल मीडियाच्या हातात आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण जो हा एक परिसंवाद घेतला, या परिसंवादामध्ये आपण हे पाहिलं की नास्तिकता जी आहे त्याच्या मर्यादा आणि त्याची ताकद. मर्यादा काय आहे आणि ताकद काय आहे हे आपल्याला आपण प्रसारमाध्यमं, समाज आणि राजकारण या अंगाने आपण जाणून घेतलं. आणि त्याच्यावर माननीय कुमार केतकर सर आणि लोकेश शेवडे सर यांनी छान मार्गदर्शन केलं. अध्यक्ष भाषणामध्ये मला एक 10 मिनिटाच्या या भाषणामध्ये काही गोष्टी नमूद करायच्या आहेत.
हा परिसंवाद घेण्यामागचं कारण हे होतं की नास्तिकता ही नकारात्मक आहे असं नेहमी म्हटलं जातं. न आणि अस्तित्व न मानणारा असं ते नास्तिकत्व असतं. तुमच्यामध्ये जर तुम्ही नकारच देणार असाल आणि तुम्ही सगळ्या गोष्टींना नकारच देत राहणार असाल तर तुमच्याकडे काय आहे? प्रश्न आहे, परत एकदा ऐका. जर तुम्ही नकारच देणार असाल तर मग तुमच्याकडे फक्त नकार आहे का, दुसरं काही नाही आहे का? हा प्रश्न नेहमी सांगितला जातो, विचारला जातो, सगळीकडे नेहमी तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी सांगितला जातो. तुमच्याकडे जर नकारच फक्त असेल तर मग तुमच्याकडे होकार नसेल, आणि जर होकार असेल तर होकार काय आहे? कोणी सांगू शकेल का? हा, विवेक तुमच्याकडे आहे. हा जो विवेक आहे, हा विवेक तुमच्यामध्ये कसा निर्माण होतो? नास्तिक माणूस विवेक निर्माण कसा करू शकेल? प्रश्न मी विचारतोय, प्रश्न, कारण मी नास्तिक आहे आणि नास्तिक हा प्रश्न विचारतो. मगाशी जावेद सरांनी सांगितलं. हा, विवेक कसा निर्माण होईल? वैचारिक संवाद तर आता सुद्धा झालेला आहे. तिकडे जे आतंकवादी आहेत त्यांच्यातही संवाद होतो, वैचारिक संवाद होतो. येस. हा हा, एक मिनिट. हे थोडंसं अध्यक्ष, मी समारोप याच पद्धतीनं करणार आहे, जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. तुम्ही पण विचार करून ठेवा या गोष्टीचा. विवेकवाद जो तुम्ही म्हणताय, रॅशनॅलिझम, ऍक्च्युली रॅशनॅलिझमला विवेक हा शब्द योग्य आहे का? हॅलो, तुम्ही प्रश्न विचारलात की नास्तिक माणसाकडे काय आहे. नास्तिक माणसाकडे मूर्खपणा सोडून सगळं काही आहे. त्याच्याकडे कला आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, विज्ञान आहे. त्यामुळे उलट आस्तिकांना विचारलं पाहिजे की श्रद्धा सोडून तुमच्याकडे काय आहे. नाही, मी असं म्हटलं की ते तर विचारून आपण पलीकडे चाललोय. आता तुम्ही सगळ्या गोष्टीला नकार दिला हे पण आपण मान्य केलेलं आहे. सगळ्या गोष्टींना आपण नकार देतच नाही ना. आपण फक्त इलॉजिकल गोष्टी आणि मूर्खपणाला नकार देतो. बाकी प्रत्येक आता आपल्या एवढे लोक आहेत, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत. इलॉजिकल आपल्याकडे जर काय आहे हा प्रश्न कोणी आपल्याला विचारूच शकत नाही. आपल्याकडे सर्व बरोबर काही आहे, मान्य आहे. इलॉजिकल जर आहे तर तुमच्याकडे लॉजिकल काय आहे? लॉजिकल म्हणजे काय, आपण लॉजिकवरच जगतोय. आपल्याकडे लॉजिकच आहे. म्हणजे कसं जगता? म्हणजे विज्ञानमध्ये आहोत आपण. मी प्रत्येक एक विचारतो असं की मेडिटेशन करणं हे लॉजिकल आहे का इलॉजिकल आहे? इलॉजिकल आहे. का? कारण त्याचं काही प्रूफ नाहीये की मेडिटेशन मुळेच तुम्हाला हा फायदा झाला. यासाठी असं सिद्ध सगळे नाही करता नास्तिक येणार. सहमत आहेत का? नाहीये. सगळे नास्तिक. मेडिटेशन हा आता सगळीकडे केला जातो प्रकार. लक्षात घ्या, नास्तिकांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. कोणी सांगताय का मेडिटेशनच्या मागे काही लॉजिक आहे किंवा त्याला काही प्रूफ आहे, असं काही कोणी सांगताय का? मी पुढचा प्रश्न विचारतो की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं हे लॉजिकल आहे का इलॉजिकल आहे? होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं लॉजिकल आहे का इलॉजिकल आहे? हा, हॅलो. नास्तिक हा शब्द हा, हा अँटिथिसिस आहे. थिइझमचा अँटिथिसिस एथिइझम आहे. इट्स नॉट व्हॅल्यू. रॅशनॅलिझम इज अ व्हॅल्यू विच इन्क्लूड्स द मोरॅलिटी अँड ह्युमॅनिटी. सो दॅट रॅशनॅलिटी शुड कम, नंबर वन. अनदर वन थिंग आय वॉन्टेड, मला जे दाखवायचं होतं की इथं नित्शेचं नाव आलेलं आहे बरं का, की जो शोपेनहावरचा शिष्य आहे. आणि नित्शे आणि शोपेनहावर हे दोघंही फॅसिझम हा पहिला ग्रंथ लिहिणारे 1919चे लोक आहेत. मग नित्शे फक्त तो अब्राहमिक धर्म नाकारतो म्हणून नास्तिकांचा आदर्श होतो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण नित्शे, शोपेनहावर आणि सोन्नर सोनटॅक एथिइझम, एस्थेटिक्स. आपला विषय प्लीज आपला विषय निश्चय हा नाही आहे. आपला विषय आहे की तुम्ही परत निश्चय हा कसा चूक आहे हे सांगत चाललेला आहात. तुम्ही काय बरोबर आहे
हा माझा प्रश्न आहे. त्याचं- आणि त्याचं उत्तर नास्तिकांनी आहे. काय बरोबर असायला पाहिजे, कुठे बरोबर असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे. रॅशनॅलिझमची व्याख्या नको मला. रॅशनॅलिझम हा कसा निर्माण करता येऊ शकेल आणि कसा निर्माण करायचा हे नास्तिकांनी कसं ठरवलेलं आहे. कसं मला बाकी ठरवलेलं आहे व्याख्या ह्याच्याबद्दल सगळ्यांना मला माहिती आहेत. कसं ठरवता येईल हे सांगेन मी. कसं ठरवलेलं आहे सांगता येत नाही. नाही, कारण मग कुणी ठरवलं ठरव- माहित नाही. मग तुम्ही रॅशनॅलिझमची व्याख्या सांगून काही उपयोग नाहीये. नाही नाही, मला ते म्हणायचं नाही. मला हे म्हणायचं आहे की मॅन इज अ रॅशनल ॲनिमल अँड रॅशनॅलिटी इज कमिंग फ्रॉम द इव्होल्युशन. मॅन इज अ रॅशनल अॅनिमल कशावरून नाही म्हणता तुम्ही. आता मग त्याला भाषण द्यावं लागेल ते मी आता आपण नाही, वैध- मी उदाहरण देतो तुम्हाला. एक मिनिट. उदाहरण देतो. लहान मूल जन्मल्यानंतर असं माती घेतं आणि खातं जन्मापासून. हा, इट्स मोठ- रॅशनॅलिटी. मोठं झालं ही वॉन्ट्स टू नो द थिंग्स. ते वास घेतं, चव घेतं, पण ते शोधून माती खातच पाहतं. राहतं ना. हो, पण माती खात राहतं हे त्याला माती समजून घेण्याची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ती रॅशनल कृती झाली का. रॅशनल कृती जी आहे ती जन्मापासून मरेपर्यंत ही जन्मताच असते असं असतं तर सगळेच रॅशनल झाले असते. आणि धर्म आणि देव हा जो आहे तो धर्म आणि देव तो हा नंतर आपण येतो. नाकारला असता. आपण जन्मताच नाकारला असता. जन्मतः बघा हा काही- प्रश्न आहे. बरं का, जन्मतः काहीही नाकारणं आणि काहीही स्वीकारणं या गोष्टी होत नाहीत. मॅन इज मेड बाय ट्रेनिंग. आणि ह्या Correct. ट्रेनिंगमध्ये धर्म आणि देव ह्या दोन्ही गोष्टी घुसवल्या जातात. मला हो. आठवतंय की सर हरमन बॉन्डीनी UK मध्ये ही मोहीम केली होती की 18 वर्षे होईपर्यंत बायबल शिकवू नये. त्यासाठी 200 नोबेल प्राइज विनरनी निवेदन दिलं होतं UKच्या सरकारला. आणि ते बऱ्याच ठिकाणी प्लीज स्वीकारण्यात एक आलं. मिनिट, मी तुम्हाला अडवतोय. मला तुम्ही कसं रॅशनॅलिझम निर्माण करू शकाल हे सांगा. सर, मला rationalism इतिहास by नको. training. सरांनी आता सांगितलं इतिहास. सगळेजण सांगतायत आता तुम्ही रॅशनॅलिझम. कारण इथं आपण नास्तिक परिषदेमध्ये हा विषय का घेतलेला आहे, ताकद आणि मर्यादा जर आपण हे करू तर आपण ताकद आणि मर्यादा कोणत्या हे ओळखायला शिकायला पाहिजे. आणि जर आपण त्या ओळखायला शिकलो नाहीत तर स्युडो, जसं मगाशी म्हणाले शेवडे सर, की स्युडो नास्तिक तयार होतील. आणि यासाठी म्हणून मला हे हवं आहे की रॅशनॅलिटी ही तुम्ही कशी निर्माण कराल. रॅशनॅलिटी निर्माण करता येते बरं का. आणि इट्स अ येते पार्ट ऑफ कशी? एज्युकेशन. इट्स अ पार्ट ऑफ एज्युकेशन. हाऊ. कारण विचार करायला शिकवणं, एक शिक्षक म्हणून मी रॅशनल मुलं तयार करू शकलो 40 वर्ष प्राध्यापक असताना. ह्याचं कारण असं आहे की ती तयार करता येते. प्रश्न विचारायला शिकवायचे असतात. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रश्न या ठिकाणी मी विचारायचं आता तत्त्व असतं. बसा तुम्ही. या ठिकाणी मी कन्क्लूड करतो. मला आता या विषयावर परत आपल्याला बोलायचं आहे नंतर आणि आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. हां, हे विवेकवाद किंवा राष्ट्र कशी निर्माण होते म्हणून मला असं वाटतं की सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रश्न निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. त्या व्यवहारिक असतील, तात्विक असतील, कसे असतील, त्या सोडवताना आपण रॅशनल बनत जातो. फॉर एक्झाम्पल मागास म्हटलं अनेक पॅथी सांगितल्या. मी आजारी पडलो तर मी एखाद्या बुवाकडे जाणे आणि एखाद्या डॉक्टरकडे जाणे याच्यामध्येच रॅशनॅलिटी तुम्हाला डेव्हलप होत जाते ना. यातूनच होते. तुम्ही बुवाकडे गेला आणि तुम्ही बरे नाही झालात आणि डॉक्टरकडे गेला तर बरे झाला तर ती रॅशनॅलिटीचाच अनुभव होऊ शकतो. अशा अनेक प्रसंग. धन्यवाद. जेव्हा या ठिकाणी आता वेळ कमी आहे म्हणून मी पुढे काही बोलणार नाही, प्रश्न घेणार नाही आहे. रॅशनॅलिझम ब्राईट सोसायटीनं नास्तिकतेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. रॅशनल आथिस्ट अशी भूमिका ब्राईटने घेतलेली आहे. ती केवळ अशी भूमिका नाही आहे की तुम्ही आथिस्ट आहात. रॅशनल हा शब्द पहिला आहे आणि मग आथिइझम येतो. रॅशनल आथिइझममध्ये भूमिका अशी असते की रॅशनॅलिटी ही कशावर उभी असते याचा थोडासा आपण विचार करायला पाहिजे. रॅशनॅलिटी ही 3 गोष्टींवर उभी असते. सायन्स, सायंटिफिक टेम्परामेंट अँड लॉजिक. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टी ज्या आहेत यापैकी सायन्स जो आहे तो सायंटिफिक टेम्परामेंटचा बेस आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे विज्ञान हा. आणि
लॉजिक जो आहे तो लॉजिक हा विवेकाचा पाया ठरतो. लॉजिकल एरर्स किंवा लॉजिकमध्ये दोष असणं किंवा लॉजिकल फॅलसी आपण म्हणतो, ह्या लॉजिकल फॅलसीज आणि लॉजिकल दोष जे असतात, या दोषाच्या विषयीचं शिक्षण हे आपल्या शिक्षण क्रमामध्ये नाही आहे. कुठल्याही शिक्षण क्रमामध्ये हे शिकवलं जात नाही. विज्ञान शिकवलं जातं, पण विज्ञान एकदा प्रयोग आणि ती पद्धती एकदा सांगितली की त्या पद्धतीमुळे जी आपण एक विचार पद्धती निर्माण करतो, ती वैज्ञानिक विचार पद्धती ती निर्माण होत नाही. माणूस विज्ञान मानणारा असू शकतो, पण तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असतोच असं नाही. तीच गोष्ट माणूस हा लॉजिकली जर कच्चा असेल तर तो विवेकवादी होऊ शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ लॉजिक आणि सायंटिफिक टेम्परामेंट या दोन शस्त्र जी आहेत, ती शस्त्र ही रॅशनलिस्ट आथिइझमची मानली जातात. आणि मी नकार देईन सगळ्या गोष्टींचा, म्हणजे मी देवाच्या अस्तित्वाला मी नकार देईन, पण देवाच्या अस्तित्वाला नकार देताना मी हे स्वीकारेन की मी लॉजिकली वागेन आणि मी सायंटिफिक टेम्परामेंट करून वापरेन, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वापरेन आणि मी लॉजिक वापरेन. या दोन गोष्टीवर मी जास्त भर देणार आहे का मी नकारच देत बसणार आहे, प्रश्न तुमचा आहे. दोन गोष्टी मी वाढवणार आहे का मी फक्त याला नकार देत राहणार आहे? हा मी इम्पॉर्टंट प्रश्न का विचारतो की गेल्या अनेक 30-35 वर्षामध्ये मी जवळपास 250-300 बुवा पकडले, दरबारात जाऊन बसलो, वेगवेगळ्या देवाधर्माच्या ठिकाणी गेलो. मला असं लक्षात आलं की देवा आणि धर्माच्या ठिकाणीच फक्त स्केप्टिसिझम नाही आहे किंवा त्याच ठिकाणी फक्त नास्तिकता आपण म्हणू शकत नाही आहे. ती विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये येते स्युडो सायन्स म्हणून, ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये येते, ती मानसशास्त्रामध्ये येते पॅरासायकॉलॉजी म्हणून, त्याचबरोबरीने ती शिक्षण क्षेत्रामध्ये येते आणि ती जाहिरात क्षेत्रामध्ये येते, आर्थिक क्षेत्रामध्ये येते, ती सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये येते, प्रसारमाध्यमामध्ये पण येते, सगळ्या क्षेत्रांमध्ये ती येते. रॅशनॅलिटीचा बेस हा विवेक जो आपण आहे तो, आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन, हा दोन्ही गोष्टी घेऊन जर आपण पुढे जाणार असू तर मला वाटतं की आपली ती ताकद बनेल. आपली ताकद वाढवायची असेल तर माझ्याकडे या दोन गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टी मी निर्माण करत जाणार आहे, हे जर मी म्हटलं तर मी खरा रॅशनल आथिइस्ट होणार आहे, अन्यथा नाही. माझ्यामध्ये रॅशनल आथिइझम येणार नाही, माझ्यामध्ये आथिइझम येईल. मगाशी जावेद सरांनी सांगितलं की कम्युनलिझम हा जो भाग आहे तो आणि आथिइझम हा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित त्यांनी सांगितला. नास्तिक माणूस हा शोषण करणारच नाही असं नसतं. नास्तिक माणूस हा देव जरी नाकारला तरी तो अन्याय करणार नाही असं नसतं. नास्तिक माणसाला रागच येणार नाही असं नसतं. नास्तिक माणसामध्ये जे आस्तिक माणसामध्ये आहे तसेच त्याचे सुद्धा बिहेवियर असू शकतं, वर्तन असू शकतं. पण तुम्ही रॅशनल झालात तर तुम्ही नास्तिकतेला अर्थ प्राप्त करून देता, आणि रॅशनल आस्तिक असू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की रॅशनल आथिइझम किंवा विवेकवादी, जो आपण म्हणतो की विवेकवादी देव मानणारे आस्तिक, हे जे असतात मुळात देव मानणं हेच इररॅशनल आहे. म्हणून देव मानणं जर इररॅशनल असेल तर आस्तिक हा देव मानणारा असू शकत नाही, जो रॅशनल म्हणावला जातो. आणि म्हणून या परिसंवादाचा उद्देश असा होता की ताकद आणि मर्यादा या दोन गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत. तुम्ही इथून गेलात तर निदान या लॉजिककडे थोडं लक्ष द्या, तुम्ही इथून गेलात तर वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे लक्ष द्या आणि ते वाढवायचा प्रयत्न करा. आता नकार द्यायचं तर चालूच ठेवा, मी ते थांबवा असं नाही म्हणणार, ते तर चालूच ठेवा. ते नाही असं ठामपणे पण म्हणा, त्याच्यामध्ये दोष कोणते आहेत हे पण सांगा. पण या दोन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी जर तुम्ही शिकलात तर मला वाटतं की आपला प्रवास योग्य दिशेनं होऊ शकेल. या ठिकाणी या परिसंवादाला कुमार केतकर सर आणि लोकेश शेवडे सर यांनी वेळ काढून आणि ऐनवेळी बदल केला, त्याबद्दल त्यांची क्षमा मागून मी असं इथं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.